दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकमध्ये शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा समाजरत्न अजिमभाई सय्यद यांचा वाढदिवस चर्चेचा विषय ठरला. अजिमभाई सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त समाजरत्न सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. नाशिक शहरातील अनेक शाळांमध्ये अजिमभाई सय्यद यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. तर अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेत कार्यक्रम यशस्वी केला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उदयजी दळवी होते. यावेळी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करण्यात आला. तसेच सर्व मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. होत असतं आणि ईदच्या दिवशी त्यांच्याकडनं 1500 कुटुंबांना शेगुरम्याच्या आझिमभाई कोणाच्याही इलेक्शनला निवडणुकीला प्रचाराला उतरले नव्हते. ते माझ्या आणि पवारांच्या आणि गुलजारभाईच्या निवडणुकीसाठी स्वतः प्रचारात होते. एक अशा व्यक्तीला मी माझ्यातर्फे, माझ्या पक्षातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं आरोग्य एकदम उत्तम राहावं अशी तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. मी त्यांनी खूप काम केलेले सांगे. मी त्यांना वाढदिवसाच्या निमित्त एवढंच सांगतो, असेच काम करत राहा, मोठे व्हा, समाजसेवा करत राहा, हीच तुम्हाला जनतेकडून आशीर्वाद राहतो. तेच मी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याच्याबरोबरच त्याचे चिरंजीव राहील, त्याने आताच त्याच्याबद्दल माहिती दिली, पण राहीलला मी स्वतः ओळखतो आणि तो एक अतिशय मेहनती, जिद्दी आणि हुशार मुलगा आहे आणि अर्थातच त्याला आझिमचा मार्गदर्शन लाभतं. त्यामुळे तोही आयुष्यात खूप चांगली प्रगती करेल. त्याच्यावर काम कसं करायचं आजिमभाईकडून आमच्या वाहतूक क्षेत्रातले समाजरत्न तर 100% आजिमभाई आहे. हे मी सय्यद यांना परत एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या परिवारातर्फे व आमच्या मोटर मालक कामगार वाहतूक संघटनेतर्फे आणि नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन तर्फे मी देतो. सुद्धा मुंबईहून साठी आलेले आहेत. आम्हाला रामनवमीच्या कार्यक्रमाचे काही मुलांनी कार्यक्रम ठेवलेले, तिथे जायचं ते वाट बघताय. पण आजीबाईच्या प्रेमापोटी एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून म्हणतो आपला गेला वेळ तरी चालेल, पण हा दिवस परत येत नाही. म्हणून आम्ही या ठिकाणी आलो. आजीबाई खूप शुभेच्छा. आता सर्व दळवी साहेब आपल्याला आशीर्वाद देणारच आहे. अजून आपले सगळे मित्र परिवार येत आहेत. आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. तर यावेळी अजिमभाई सय्यद यांनी देखील उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचं नाव झालेलं आहे आणि फक्त आपल्या सगळ्या लोकांची एक ताकदमुळे आणि आपल्या एक सगळ्यांची एक झूटमुळे हे आपल्याला काम झालेलं आहे. साहेब, मी जास्त काय बोलणार नाही, आपल्याला वेळ खूप झालेला आहे. उद्या रामनवमी आहे, सगळ्यांना जायचं आहे. मी जास्त काय बोलणार नाही. मी एवढं सांगतो, आज तुम्ही जे माझ्यावर प्रेम दाखवलं, माझा चिरंजीव राहील सय्यद, मी त्याला तो एक चांगला शिक्षक म्हणजे तो चांगला शिकलेला मुलगा आहे, पण त्यांनी मला पाहिलं का जेव्हा पप्पा डॅडी जसं काम करतात त्याला पण आवड आहे. त्यांनी कधीच राजकारण केलेलं नाही, पण माझ्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो का मला एवढी खात्री आहे का माझ्यापेक्षा जास्त काम माझा तो चिरंजीव माझ्यासाठी आणि तुमच्या लोकांसाठी करेल. एवढंच सांगतो. मी जास्त काय बोलणार नाही. आज तुम्ही माझ्यासाठी वाढदिवसाला तुम्ही सगळे आवर्जून उपस्थित राहिले, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या प्रसंगी डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी, माजी महापौर विनायक पांडे, शिवसेना उपनेते दत्ताजी गायकवाड,
नगरसेवक दिनकर अण्णा पाटील, प्रथमेश गीते, सचिन मराठे, विशाल पवार तसेच रियाज शेख, ज्ञानेश्वर मोहिते, सुफी जीन, गुलजार कोकणे, बाळासाहेब पाठक, सरबजीत सिंग, स्वातीताई, हनीफभाई बशीर, फारुखभाई शेख, अन्सार शेख, दाऊद खान, अहमद काझी, साजिद मुलतानी, इम्तियाज शेख, संजय चिंचोरे, सचिन आहिरे आणि सुरेश उपाध्ये आदींसह इतर जिल्ह्यातील देखील मान्यवर उपस्थित होते. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्यजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.